नमस्कार मित्रांनो, भारत सरकार रेल मंत्रालय अंतर्गत अजून एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. रेल्वे भरती बोर्डमार्फत परमनंट पदांसाठी ही जाहिरात आलेली आहे. याच्यामध्ये महिला पुरुष दोन्ही उमेदवार अप्लाय करू शकतात. डिटेलमध्ये संपूर्ण A to Z माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर बघा मित्रांनो, रेल्वेमध्ये अशा पद्धतीने या ठिकाणी हे काम तुम्हाला असतं. त्यासाठी या ठिकाणी ह्या वॅकेन्सी निघालेल्या आहेत, बघू शकता. रेल्वे रूळ असतील किंवा जे पण तुमचं काम असणार आहे ते अशा पद्धतीने तुम्हाला काम दिलं जातं. रेल्वेच्या याच्यामध्ये ट्रॅकमध्ये असेल किंवा इतर ठिकाणी. तर ही रेल्वेज आहेत अशा पद्धतीने. भारतीय रेल्वेसाठी मित्रांनो, ह्या दोन्ही रेल्वेसाठी अशा पद्धतीचं तुमचं काम असणार आहे. मग कुठलीही या ठिकाणी स्टेशन असेल किंवा या ठिकाणी मित्रांनो तुमचं जे फायनल अपॉइंटमेंट असणार आहे ते कुठं होणार आहे ते संपूर्ण आपण जाहिरातीमध्ये बघणार आहोत. तर याच्यासाठी टोटल मित्रांनो 7,951 पदं जी आहेत भरली जात आहेत. 7,951 पदं असणार आहेत. याच्यासोबत मित्रांनो तुम्ही जर फॉर्म भरला आणि तुम्हाला जर परीक्षेला जायचं आहे तर फ्री ट्रेन ट्रॅव्हल फॅसिलिटी देखील तुम्हाला दिली जाणार आहे, ज्याच्यामध्ये फ्री स्लीपर क्लास रेल्वे पास असणारे तुम्हाला, ज्याच्यामध्ये फक्त SC ST कॅन्डिडेटच या ठिकाणी ऑन रिक्वेस्ट केल्यानंतर या ठिकाणी घेऊ शकतात. जर परीक्षेला जायचं आहे तुम्हाला तर या ठिकाणी पहिल्यांदा लक्षात घ्या, तुम्ही जर SC ST कॅन्डिडेट आहात तर तुम्हाला CBT म्हणजे एक्झाम, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल एक्झामिनेशन सर्वांसाठी या ठिकाणी तुम्हाला फ्री ट्रेन पास भेटणार आहे. कॉल लेटर तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागेल, तेथील कन्सर्न रेल्वे अधिकारी जे आहेत त्या त्यांना दाखवायचं आहे. आणि फॉर्म भरताना लक्षात राहू द्या, जर तुम्हाला हा पास घ्यायचा आहे, अवेलिंग फ्री ट्रॅव्हल घ्यायचे तुम्हाला, तर करेक्ट नेम ऑफ द रेल्वे स्टेशन इन ऑनलाईन ॲप्लिकेशन फेलिंग विच देअर ट्रॅव्हल अथॉरिटी मे गेट रिजेक्टेड विथ ऑब्टेनिंग रिझर्वेशन. तुम्ही या ठिकाणी रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द कॅन्डिडेट, तुम्ही ज्या ठिकाणी राहत आहे तुमचं नजदीकचं जवळचं जे पण रेल्वे स्टेशन आहे ते व्यवस्थित तुम्हाला भरायचं आहे, व्यवस्थित फॉर्म भरताना सिलेक्ट करायचं आहे, तर याचं तुम्हाला लाभ घेता येणार आहे. SC ST कॅन्डिडेटसाठी हे तिन्ही स्टेजेससाठी असणार आहे. परीक्षेसाठी देखील, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आणि मेडिकलसाठी देखील त्यांना फ्रीमध्ये या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी ट्रेन ट्रॅव्हल फॅसिलिटी आहे. आता जसं मी तुम्हाला सांगितलं, तुमचं फायनल सिलेक्शन झाल्यानंतर कुठे या ठिकाणी तुमचं डिप्लॉयमेंट होईल किंवा अपॉइंटमेंट होईल. बघा, सिलेक्टेड कॅन्डिडेट हू आर फायनली अपॉइंटेड आर लेबल फॉर ॲक्टिव्ह सर्व्हिस इन रेल्वे इंजिनियर्स युनिट ऑफ टेरिटोरियल आर्मी. बघू शकता या ठिकाणी तुमचं कुठल्या रेल्वेमध्ये काम तुम्हाला असणार आहे. जर या ठिकाणी तुम्ही भारतीय रेल्वेमध्ये सिलेक्ट झालात या ठिकाणी ह्या रेल्वेमध्ये, तरी देखील मित्रांनो तुमचं फायनल अपॉइंटमेंट कुठं असणार आहे, इंडियन रेल्वे इंजिनियर्स युनिट जी आहे टेरिटोरियल आर्मी त्या ठिकाणी तुमचं अपॉइंटमेंट असणार आहे. तिथं तुमचं जॉब लोकेशन असणार आहे. तर याच्यासाठी वयोमर्यादा 18 ते 33 वर्ष आहे, 18 ते 36 वर्ष वाढवून दिले. का वाढवून दिलेले बघा, या ठिकाणी त्यांनी म्हटलं आहे, मे हॅव एक्स्टीड द एज लिमिट अँड मिस द ऑपॉर्च्युनिटी पार्टिसिपेट इन द रेल्वे रिक्रुटमेंट ड्यू टू द COVID-19 पॅन्डेमिक. इट हॅज बीन डिसाइडेड टू ग्रँट वन टाइम एज रिलॅक्सेशन ऑफ 3 years बियॉन्ड द प्रिस्क्रिप्टेड अप्पर एज लिमिट ऑफ दिस नोटिफाईड पोस्ट. तर बघू शकता, कोविडमुळं तुम्हाला अजून 3 वर्ष वय देखील रेल्वेने वाढवून दिलेलं आहे. एज रिलॅक्सेशन तर असणारच आहे, जसं की SC STला 5 वर्ष, OBCला 3 वर्ष, PWDला 10 ते 15 वर्षापर्यंत एज रिलॅक्सेशन तर आहेच, परंतु 18 ते 33 वर्ष वयोमर्यादा असते. परंतु आता 18 ते 33 असणार नाही, 18 ते 36पर्यंत वयोमर्यादा करण्यात आलेली आहे. त्याचसोबत फीज तुम्हाला ही जी पदभरती होते याच्यासाठी जर तुम्ही या ठिकाणी SC ST एक्स-सर्व्हिसमॅन फिमेल कॅन्डिडेट आहात तर 250 रुपये फक्त असणार आहे आणि ही फीज देखील रिफंड केली जाते. बघा, या ठिकाणी लिहिलेलं आहे त्यांनी, दिस फी 250 शॅल बी रिफंडेड ड्युली डिटेक्टिंग बँक चार्जेस ॲज ॲप्लिकेबल ऑन अपरिंग फर्स्ट स्टेज CBT. ओनली कॅन्डिडेट हू अटेंड फर्स्ट स्टेज CBT विल बी गेट रिफंड देअर एक्झामिनेशन फीज ॲज मेन्शन्ड अबोव. तुम्हाला ही फीज देखील रिफंड केली जाते. आणि बाकी जे अदर कॅन्डिडेट आहे त्यांना 500 रुपये फीज आहे, परंतु याच्यामध्ये म्हटलं आहे त्यांनी, अन अमाऊंट ऑफ 400 शॅल बी रिफंडेड ड्युली डिटेक्टिंग बँक चार्जेस ऑन अपॅरिंग द फर्स्ट स्टेज CBT. तुम्ही ज्यावेळेस पहिली या ठिकाणी याची परीक्षा दिल्यानंतर किंवा त्याला अपेअर होत आहे तुम्ही, तर तुमची 400 रुपये फीज रिफंड केली जाणार आहे. म्हणजे या ठिकाणी फीज किती, फक्त 100 रुपये तुम्हाला, आणि इथं तर काहीच फी नाही, 250चे 50 रुपये तुम्हाला परत केले जाणार आहेत. मग फीज देखील या ठिकाणी कमी आहे. त्याचसोबत रिफंड फीजचं तुम्हाला मी सांगितलेलं आहे. त्यासाठी करेक्ट बँक अकाउंट डिटेल्स फॉर्म भरताना तुम्हाला भरायचे आहेत, लक्षात राहू द्या. बघा,
तुमची याची परीक्षा जी कशी होते, फर्स्ट स्टेज, त्यानंतर सेकंड स्टेज, अशा पद्धतीने परीक्षा होते. फर्स्ट स्टेज CBT जी असणार आहे 90 मिनिट 100 क्वेश्चन, ज्यामध्ये मॅथमॅटिक्स, जनरल इंटेलिजन्स, रिझनिंग, जनरल अवेअरनेस, जनरल सायन्स असे प्रश्न तुम्हाला असणार आहेत पहिल्या स्टेजसाठी, फर्स्ट परीक्षेसाठी. तर बघा, ही जी भरती होते याच्यामध्ये कुठली कुठली पदं आहेत आणि याची काय पात्रता ठेवण्यात आलेली आहे तीही आपण बघूयात. याच्यामध्ये बघा, भरपूर सारी अशी पदं आहेत जी की डिग्री इंजिनिअरिंगची झालेली असेल तर तुम्हाला अप्लाय करता येईल, किंवा केमिकल टेक्नॉलॉजीमधून झालेली तुमची डिग्री तरीही अप्लाय करता येईल. बघा, हे जे पद आहे केमिकल सुपरवायझर रिसर्च त्याच्यासाठी, मेट्रोलॉजिकल सुपरवायझर किंवा रिसर्चसाठी तुमचं मेट्रोलॉजिकलमधून इंजिनिअरिंग किंवा डिग्री झालेली पाहिजे. त्याचसोबत पुढची जी पद आहेत पहा, ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल जनरल सर्व्हिस, त्यानंतर इलेक्ट्रिकल EMU आणि TRS, डिझाईन, TRD, वर्कशॉप. ही जी इलेक्ट्रिकल ज्युनियर इंजिनियरची पद आहे त्यासाठी 3 इयर डिप्लोमा इन मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, किंवा या ठिकाणी कॉम्बिनेशन ऑफ एनी सब्जेक्ट स्ट्रीम ऑफ बेसिक स्ट्रीम मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग याच्यामधून झालेलं आहे तरी देखील तुम्हाला अप्लाय करता येईल. त्याच्यानंतर बघा, ज्युनियर इंजिनियर सिव्हिलची देखील पद आहेत, ज्याच्यामध्ये ड्रॉइंग आणि एस्टिमेशन, ज्याच्यामध्ये 3 इयर डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा BSc इन सिव्हिल इंजिनिअरिंग, किंवा 3 इयर्सचं ड्युरेशनचं तुमच्या ठिकाणी ह्या सब्जेक्टमधून सिव्हिल इंजिनिअरिंग झाले तरीही अप्लाय करता येईल. त्याचसोबत या ठिकाणी बघा, ज्युनियर इंजिनियर ट्रॅक मेकॅनिकची पोस्ट आहे. याला देखील तुमचं 3 इयर डिप्लोमा इन मेकॅनिक, प्रोडक्शन, ॲटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंशन आणि कंट्रोल इंजिनिअरिंग किंवा याच्या सब्जेक्टमधून तुमच्या या ठिकाणी डिग्री वगैरे झालेली आहे तरी देखील अप्लाय करता येईल. त्याचसोबत पहा, ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकलची पदं आहेत, ज्याच्यामध्ये तुमचं इलेक्ट्रॉनिक, मॅन्युफॅक्चरिंग, त्यानंतर मेकॅनॉट्रॉनिक्स, इंडस्ट्रियल, मेकॅनिक इन्स्ट्रुमेंशन आणि कंट्रोल, टूल अँड मशीन, टूल अँड डाय मेकिंग, ॲटोमोबाईल प्रोडक्शन इंजिनिअरिंग ह्याच्यामधून तुमचा डिप्लोमा झालेला आहे 3 इयर्सचा, तर तुम्हाला ज्युनियर इंजिनियर डिझेल मेकॅनिक, डिझाईन अँड वर्कशॉप, मेकॅनिकल पॉवर, ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल, ज्युनियर इंजिनियर मेकॅनिक, त्यानंतर मेकॅनिकल डिझाईन यासाठी अप्लाय करता येईल. आता अशी एक पोस्ट आहे मित्रांनो, केमिकल आणि मेट्रोलॉजिकल असिस्टंट, याला इंजिनिअरिंगची गरज नाही. बॅचलर डिग्री इन सायन्स झालेलं आहे तुमचं, म्हणजे BSc झालेलं आहे, मिनिमम तुमच्या ठिकाणी 45 मार्क्स घेऊन तर तुम्हाला अप्लाय करता येईल केमिकल आणि मेट्रोलॉजिकल असिस्टंटसाठी. यासाठी मात्र फक्त BSc तुमचं झालेलं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकतात. अजून देखील या ठिकाणी बाकीची देखील पद आहेत, त्याची संपूर्ण शैक्षणिक पात्रता तुम्हाला दिलेली आहे. तर संपूर्ण जाहिरात जी आहे तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे, तिथून तुम्ही पाहू शकतात, तिथून तुम्ही याला ॲप्लिकेशन करू शकतात. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. ह्याच्यासाठी ऑनलाईन अप्लाय करायची लास्ट डेट 29 ऑगस्ट 2024 आहे. 30 जुलै 2024 पासून ऑनलाईन ॲप्लिकेशन याचे चालू होतील. धन्यवाद.